नमस्कार मित्रांनो, ॲडव्होकेट आनंद या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मागच्या काही आठवड्यांमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारांबद्दल समजून घेतलं। आज आपण एका नवीन विषयाबद्दल समजून घेणार आहोत। मॉर्गेज डीड म्हणजे मराठीमध्ये ज्याला गहाणखत असं म्हणतात। आपल्याला सगळ्यांना माहितीच असेल की कुठल्याही करार करताना त्या करारामध्ये दोन आवश्यक पार्टीज असतात। एक पार्टी जी करार लिहून देत आहे आणि दुसरी पार्टी जी करार लिहून घेत आहे। ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट 1882 ह्या कायद्यामध्ये कलम क्रमांक 58 ते कलम क्रमांक 104 ह्या कलमांच्या दरम्यान मॉर्गेज ह्या संकल्पनेबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे। मॉर्गेजर, मॉर्गेजी आणि मॉर्गेज डीड म्हणजे काय हे आपण आधी समजावून घेऊया। मॉर्गेजर म्हणजे अशी व्यक्ती जी त्याची स्थावर मालमत्ता काही ठराविक कालावधीसाठी घेतलेल्या रकमेच्या बदल्यात समोरच्या व्यक्तीला लिहून देते। मॉर्गेजी म्हणजे अशी व्यक्ती जी व्यक्ती मॉर्गेजरला त्याच्याकडे असणारी रक्कम एका ठराविक कालावधीसाठी देत असते, पण त्याच्या बदल्यात जी मॉर्गेजरची जी मिळकत असते ती मिळकत एका ठराविक कालावधीसाठी त्यातले जे हक्क आहेत ते त्या मॉर्गेजीकडे हस्तांतरित होत असतात। मॉर्गेज डीड म्हणजे या उभय पक्षांनी एकमेकांदरम्यान लिहून ठेवलेला करारनामा। आता आपण या बाबतीतलं एक उदाहरण घेऊया। असं लक्षात घ्या की एखाद्या व्यक्तीला त्याला एक नवीन घर विकत घ्यायचं आहे, पण त्या घराच्यासाठी लागणारी जी काही रक्कम आहे ती रक्कम त्याच्याकडे पुरेशी नाहीये। त्यावेळेला तो काय करतो, त्यावेळेला तो एखादी बँक किंवा एखाद्या वित्तीय संस्थेला संपर्क करतो आणि त्यांना सांगतो की एका ठराविक कालावधीसाठी मला कर्जावर रक्कम द्या। बँक किंवा एखादी वित्तीय संस्था त्या व्यक्तीला ती कर्जाची रक्कम देते, त्याच्यावरती ते त्यांना एक ठराविक असं व्याज पण आकारते। दोघही पक्ष या बाबतीतला जो काही करार आहे एका ठराविक कालावधीसाठी लिहून ठेवतात आणि तो नोंदवतात देखील। हा जो नोंदवलेला करार आहे याला आपण मॉर्गेज डीड असं म्हणतो। हे मॉर्गेज डीड ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट ह्या कायद्यानुसार तसंच रजिस्ट्रेशन ऍक्ट या कायद्यानुसार हे नोंदवणं हे उभय पक्षांसाठी केव्हाही हितकारकच असतं। आता त्याचं कारण काय आहे हे आपण समजावून घेऊया। असं लक्षात घ्या की ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीने त्याची मिळकत मिळालेल्या रकमेकरता समोरच्या व्यक्तीला गहाणखताने दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये आकारण्याचं जे व्याज आहे ह्याच्या बाबतीत उभय पक्षांमध्ये स्पष्टता नाही, मग होतं असं की ज्याने ही कर्जावर रक्कम घेतलेली आहे तो म्हणतो की माझं आता कर्ज फिटलं, पण ज्याने कर्ज दिलेलं आहे तो त्याला म्हणतो की बाबा नाही, तू जी काही कर्जावर रक्कम घेतलेली होतीस ती 5 वर्षांमध्ये मला ठराविक व्याजदराने त्या बाबतीत तू देण्याची होतीस आणि तू ती दिलेली नाहीयेस। उभय पक्षांमध्ये त्या बाबतीत वाद निर्माण होतो। हा असा वाद होऊ नये याकरता हे जे करारनामे असतात हे नोंदवणं गरजेचं असतं। या नाण्याची दुसरी एक बाजू बघूया की अशा स्वरूपाने एखाद्या व्यक्तीने जर कर्जावर रक्कम घेतलेली आहे आणि त्या कर्जावर रक्कम घेतलेल्या कालावधीच्या दरम्यान त्यानं जर का ही मिळकत जर एखाद्या दुसऱ्या माणसाला विकून टाकली आणि त्या व्यक्तीला त्या जागेचा जर ताबा दिला, तर ज्या माणसाने या व्यक्तीला कर्जावर रक्कम दिलेली आहे त्याच्या बाबतीत फसवणूक होऊ शकते। म्हणजे त्याला त्याची जी रक्कम आहे ती भविष्यात वसूल करण्यासाठी त्याच्याकडे कुठल्याही स्वरूपाची मिळकतच उपलब्ध राहणार नाही आणि त्यामुळे दोनही पक्षांच्यासाठी हे हितकारकच असतं की अशा स्वरूपाचं मॉर्गेज हे नोंदवलेलं पाहिजे। हा जो करारनामा असतो याला कायद्याच्या भाषेमध्ये मॉर्गेज डीड असं म्हणतात। या मॉर्गेज डीडचे वेगवेगळे प्रकार आहेत, ते काय आहेत ते आपण समजून घेऊया। मॉर्गेज डीडचे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट ह्या कायद्यान्वये सर्वसाधारणपणे 5 प्रकार कन्सिडर केलेले आहेत। सगळ्यात पहिला प्रकार ज्याला म्हणतात सिंपल मॉर्गेज। सिंपल मॉर्गेज म्हणजे काय असतं, तर ज्या वेळेला एखादी व्यक्ती कर्जावर रक्कम घेते त्यावेळेस त्याने कर्जावर रक्कम घेतल्यानंतर त्याची जी मिळकत समोरच्या व्यक्तीला तारण म्हणून किंवा समोरच्या व्यक्तीला गहाणखत म्हणून जी लिहून दिलेली असते त्याचा ताबा हा कर्ज घेणाऱ्या व्यक्तीकडेच राहतो आणि त्याने ठराविक कालावधीसाठी ही जी कर्जावर रक्कम घेतलेली असते त्यावर व्याज देणं हे त्या व्यक्तीवरती बंधनकारक असतं। दुसरा एक प्रकार असतो त्याला म्हणतात युसुफ्रुक्टरी मॉर्गेज। युसुफ्रुक्टरी मॉर्गेज काय असतं की ज्या वेळेला अशा स्वरूपाची कर्जावर रक्कम घेतलेली आहे त्यावेळेला ती जी मिळकत असते ती ज्या व्यक्तीने कर्ज दिलेलं आहे त्याच्या ताब्यात दिली जाते आणि त्या मिळकतीमधून येणारा नफा
त्या मिळकतीमधून येणारा उत्पन्न किंवा येणारं भाडं ह्याच्या रकमेमधून ते कर्ज हे वसूल केलं जातं. आणि ज्या वेळेला अशा स्वरूपाची कर्जाऊ रक्कम संपते त्यावेळेला ते जी मिळकत असते ती मिळकत मूळ मालकाला परत केली जाते. तिसरा प्रकार असतो ज्याला म्हणतात कंडिशनल सेल मॉर्गेज. ह्याच्यामध्ये होतं काय की ह्याच्यामध्ये जो व्यक्ती कर्ज घेत असतो तो त्याची मिळकत समोरच्या व्यक्तीला म्हणजे कर्ज देणाऱ्या व्यक्तीला विक्री करतो. परंतु त्या करारामध्ये असं लिहिलेलं असतं की ज्या वेळेस मी तुला माझे जे काही देण्याची जी रक्कम आहे किंवा जे देणं आहे कर्ज आहे ही रक्कम परत केल्यावरती तू माझी मिळकत मला परत करशील. अजून एक वेगळा प्रकार असतो ज्याला म्हणतात इंग्लिश मॉर्गेज. इंग्लिश मॉर्गेज ह्या प्रकारामध्ये होतं असं की ज्या वेळेला कर्जाची रक्कम घेतलेली असते ती कर्जाची रक्कम एका ठराविक कालावधीनंतर जो कर्जदार असतो त्याने त्यांना परत करायची असते. परंतु त्यामध्ये ज्याने कर्ज दिलेलं असतं त्याच्याकडे त्या मिळकतीची मालकी किंवा त्या मिळकतीचा हक्क हा त्या कर्जाच्या कालावधीपुरता आलेला असतो. बऱ्याचदा युसुफ्रुक्टरी मॉर्गेज आणि इंग्लिश मॉर्गेज ह्याच्यामध्ये कन्फ्युजन क्रिएट होतं. युसुफ्रुक्टरी मॉर्गेजमध्ये त्यातनं येणारा जो मोबदला असतो तो मोबदला हा इंटरेस्टच्या समोर किंवा त्या येणाऱ्या व्याजाच्या समोर हा ऍडजस्ट करायचा असतो. इंग्लिश मॉर्गेजमध्ये मात्र ती जी मिळकत असते ती मिळकत ज्यानं कर्ज दिलेलं आहे त्याच्याकडे असते, परंतु त्यातनं येणाऱ्या मोबदल्याच्या बाबतीत सायलेन्स असतो. ह्याच्यानंतरचा एक प्रकार असतो ज्याला मॉर्गेज बाय डिपॉझिट ऑफ टायटल डीड्स असं म्हटलं जातं. दिल्ली, कलकत्ता, चेन्नई आणि मुंबई ही 4 शहरं आपल्याकडे मेट्रो अशी शहरं समजली जातात. परंतु मुंबई, कलकत्ता आणि चेन्नई ह्या 3 शहरांमध्ये डिपॉझिट ऑफ टायटल डीड च्या अन्वये मॉर्गेज डीड करण्याची पद्धत होती. यामध्ये व्हायचं असं की मालकीचे जे काही कागदपत्र आहेत ते कर्जदार कर्ज देणाऱ्या व्यक्तीकडे जमा करून ठेवायचा, जेणेकरून जो पावेतो ही व्यक्ती कर्जाची रक्कम पूर्णपणे अदा करत नाही तोपर्यंत त्याला विक्रीचे अधिकारच नसत. याच्या व्यतिरिक्त अजून एक प्रकार असतो त्याला म्हणतात अनॅमोलस मॉर्गेज. म्हणजे काय तर हे वरचे जे काही प्रकार आहेत ह्या प्रकारांव्यतिरिक्त ज्या पद्धतीने मॉर्गेज दिलेलं असतं असं वेगळ्या पद्धतीचं मॉर्गेज याला अनॅमोलस मॉर्गेज म्हणतात. आजच्या प्रचलित पद्धतींमध्ये सर्वसाधारणपणे सिंपल मॉर्गेज, रजिस्टर्ड मॉर्गेज आणि इक्विटेबल मॉर्गेज या 3 प्रकारांच्या बाबतीत सर्वसाधारणपणे बँका किंवा एखादी वित्तीय संस्था हे आग्रही असतात. यामध्ये होतं काय की उभय पक्ष त्यांनी घेतलेल्या कर्जाची रक्कम, कर्जाचा कालावधी, त्याचबरोबर कर्जाचं जे काही द्यायचं लागणारं इंटरेस्ट किंवा व्याज आहे याबद्दल स्पष्टता लिहून ठेवतात. त्याचबरोबर जी मिळकत मॉर्गेज डीड ह्या डीड मध्ये लिहिलेली आहे त्याचे कागद देखील त्या वित्तीय संस्थेकडे जमा केले जातात. कोणत्याही व्यक्तीला अशा स्वरूपाचं कर्ज देताना, अशा स्वरूपाचं मॉर्गेज डीड करताना त्याच्याकडे एक व्हॅलिड लायसन्स असणं हे अत्यावश्यक आहे. याचाच अर्थ असा की 2 व्यक्ती त्यांनी जर असं ठरवलं की आपण एकमेकांमध्ये हा कर्जाचा व्यवहार करायचा आहे आणि त्याच्यामध्ये द्यायला लागणारी जी काही कर्जाच्या समोर इंटरेस्टची जी रक्कम आहे त्याचं पर्सेंटेज हे सर्वसाधारणपणे 10 ते 12% यापेक्षा अतिरिक्त असता कामा नये आणि ते फ्रेंडली लोन या संकल्पनेत येत असेल तर आणि तरच अशा स्वरूपाच्या कराराला मान्यता असते. अन्यथा सावकारी कायद्या अन्वये जर का एखादी व्यक्ती असं कुठलंही लायसन्स न घेता अशा स्वरूपाने जर कर्जाची रक्कम वितरित करत असेल तर तो एक मोठा दंडनीय अपराध होतो. आपल्याकडे बँका, पतपेढ्या, NBFC ज्याला आपण नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूट म्हणतो किंवा कुठल्याही राष्ट्रीयकृत बँका यांनाच अशा स्वरूपाने कर्ज देण्याची मुभा आहे किंवा परवानगी आहे. यांना सगळ्यांना जी पॅरेंट बॉडी किंवा सगळ्यांना कंट्रोल करणारी जी संस्था आहे ती RBI आहे. त्यामुळे यांच्यामध्ये असणारा व्याजाचा दर किती असला पाहिजे या बाबतीत जे काही सूचक व्याजदर असतात ते व्याजदर हे RBI ठरवत असते. त्या व्याजदरांच्या व्यतिरिक्त जर का एखादी व्यक्ती अशा स्वरूपाचे व्याजदर आकारत असेल तर ते कायद्यान्वये गैर लागू होतात. आता आपण पुढे जाऊयात की या पद्धतीच्या मॉर्गेजमध्ये ज्या वेळेला कर्जदारांनी त्याच्या मिळकतीमध्ये ज्या व्यक्तीने त्याला कर्ज दिलेलं आहे त्याचा हक्क निर्माण केलेला आहे, पण
अशा स्वरूपाचं कर्ज किंवा त्यावरचं व्याज देण्यासाठी जर कर्जदाराने कसूर केली तर काय होतं? त्यावेळेस ज्या व्यक्तीने कर्ज दिलेलं आहे त्या व्यक्तीला कोर्टाकडे जाऊन ती जी मिळकत आहे ती मिळकत विकून स्वतःचे पैसे वसूल करण्याचा अधिकार असतो. सर्वसाधारणपणे 2002 पर्यंत या बाबतीतले जे काही कज्जे किंवा या बाबतीतले जे सगळे वाद होते हे सिव्हिल कोर्टाकडे येत असत. त्यानंतर झालं असं की 2002 साली एक सरफेसी नावाचा कायदा आला. सरफेसी कायद्याच्या बाबतीतली लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या कायद्यान्वये ज्या वेळेला मॉर्गेज केलं जातं त्या मॉर्गेजमध्ये अशा स्वरूपाने जर का ज्या व्यक्तीने कर्ज घेतलेलं आहे त्याने कर्जाची रक्कम वेळेत अदा केली नाही तर सदरचं कर्ज हे नॉन परफॉर्मिंग ऍसेट या सदराखाली जाहीर करण्याची बँक किंवा वित्तीय संस्थांना अधिकार या कायद्यान्वये देण्यात आले. त्यानुसार सर्वसाधारणपणे 3 ते 6 जर का हफ्ते चुकले तर बँका किंवा वित्तीय संस्था सदरच्या व्यक्तीचं कर्ज हे नॉन परफॉर्मिंग ऍसेट किंवा ही व्यक्ती अशा स्वरूपाचं कर्ज आमचं फेडू शकत नाहीये सबब आम्ही कायद्यान्वये ज्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींचा वापर करून आमचं कर्ज वसुलीची प्रक्रिया सुरू करण्याची कृती करत असत. सदरचा कायदा म्हणजे द सेक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऍक्ट 2002 असा आहे. या कायद्याअंतर्गत ज्या कुठल्या वित्तीय संस्था होत्या त्यांना ज्या कर्जदाराने त्याची मिळकत बँकांकडे किंवा वित्तीय संस्थांकडे दिलेली आहे पण त्यावरचं कर्ज ते वेळेत फेडू शकलेले नाहीत त्याचा ताबा घेणे, त्याचा लिलाव करणे, ती मिळकत रकमेच्या समोर एका तिराहित व्यक्तीला विकून त्यांची जी येणी आहे ती वसूल करण्याचे सर्व अधिकार या सेक्युरिटायझेशन ऍक्ट मध्ये देण्यात आले. ज्या अन्वये बँका किंवा वित्तीय संस्था त्यांच्या दिलेल्या कर्जाच्या रकमेच्या बाबतीत कर्ज रक्कम वसूल होत नाहीये किंवा जी काही आम्ही रक्कम मागत आहोत ती कर्जदार रक्कम देत नाहीये या बाबतीत जसं कोर्टाकडे दाद मागतात तसं ज्यानं कर्ज घेतलेलं आहे त्याला जर का असं लक्षात आलं की समोरची वित्तीय संस्था ही आपल्याला अतिरिक्त व्याजदर आकारत आहे, अतिरिक्त आपल्याकडनं रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न करत आहे, जी रक्कम त्यांनी त्या वित्तीय संस्थेला दिलेली आहे ती रक्कम ते हिशोबात घेत नाही आहेत, अशा सर्व बाबींच्या बाबतीत कर्जदार देखील कोर्टाकडे दाद मागू शकतो. ज्या वेळेला आपण सेक्शन 100 ते सेक्शन 104 या बाबींचा विचार करतो या बाबींमध्ये चार्ज या संकल्पनेबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मॉर्गेज आणि चार्ज ह्याच्यामध्ये मूळतः काय फरक आहे ते पण आपण आता समजावून घेऊया. मॉर्गेज हा असा कॉन्सेप्ट आहे किंवा ही अशी संकल्पना आहे जर कर्जदाराने त्यानं द्यायची रक्कम जर का ठराविक कालावधीमध्ये दिली नाही तर जो व्यक्ती कर्ज देत आहे तो व्यक्ती ती मिळकत विकून ती रक्कम वसूल करतो. पण सेक्शन 100 याच्यामध्ये नमूद केलेला जो चार्ज आहे तो चार्ज म्हणजे त्या व्यक्तीने द्यायची रक्कम ही मुकर्रर केलेली असते किंवा ती कन्फर्म केलेली असते. त्यावेळेला ती रक्कम वसूल करण्यासाठी त्या मूळ मालकाच्या जमिनीवर, मूळ मालकाच्या घरावरती किंवा त्याच्या मिळकतीवरती जो काही बोजा ठेवला जातो त्याला चार्ज असं म्हणतात. आपण उदाहरण बघूया की एखाद्या व्यक्तीने जीएसटी ठराविक वेळेमध्ये द्यायचा होता तो दिला नाही, सेल्स टॅक्स दिला नाही, इन्कम टॅक्स दिला नाही, तर ती जी रक्कम आहे ती रक्कम वसूल करताना त्या पर्टिक्युलर संस्था, त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंट ज्या वेळेला ती रक्कम वसुलीसाठी ज्या माणसाकडनं ती रक्कम वसूल करायची आहे त्याच्या मिळकतीवरती जो बोजा ठेवतात त्याला चार्ज असं म्हणतात. ह्याच्या बाबतीत सेक्शन 100 मध्ये नमूद केलेलं आहे. तर आज आपण मॉर्गेज आणि चार्ज आणि त्याचे वेगवेगळे प्रकार या बाबतीत समजावून घेतलं. त्याच्यामध्ये कुठल्या कायद्याचा अंतर्भाव होतो ते देखील समजावून घेतलं. एक लक्षात ठेवा की जो काही मॉर्गेज डीड हा जो प्रकार आहे हा कंपल्सरी रजिस्ट्रेबल या सदरातच येतो आणि तो करणं उभय पक्षांसाठी नेहमीच हितकारक असतं. मॉर्गेज या संकल्पनेचा विचार करताना आपल्याला सेल, एक्सचेंज, गिफ्ट या संकल्पना देखील स्पष्टपणे माहिती असणं अपेक्षित आहे. या जर आपल्याला माहिती नसतील तर त्या बाबतीतली लिंक आम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे, ती तुम्ही नक्की पहा. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्ही पहिल्यांदा हा आपला व्हिडिओ पाहत असाल तर ॲडव्होकेट आनंद या आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.
आपण पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह येणार आहोत. तोपर्यंत आमच्या सगळ्यांकडून नमस्कार.